लोकमान्य टिळकांनी ज्या काळात गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्या काळात त्याची गरज त्यांना वाटली. लोकांना एकत्र येणं याच्यासाठी इतका वेगळं दुसरं उत्तम कारण असू शकत नाही, असं त्यांना मनापासून वाटलं आणि म्हणून त्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्या काळाची ती गरज होती. आजच्या काळातही मला असं वाटतं, की उत्सव साजरे करणं हे तर भारतीय लोकांचं ज्याला आपण म्हणू, की आनंदाचं साधन आहे. अनेक प्रकारचे उत्सव आपण वर्षभरात साजरे करत असतो आणि त्याच्यातलाच एक गणेशोत्सव आहे. गणरायाला तर आपण आराध्य दैवत मानतो. आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणरायाच्या वंदनेने करतो. त्यामुळे गणपती उत्सव साजरा करण्याला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. पण मला असं वाटतं, जेव्हा एखाद्या उत्सवाचा आनंद न राहता जेव्हा त्रास व्हायला लागतो, तेव्हा त्याचा विचार करणं, त्याचं स्वरूपाचा विचार करणं मात्र खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्यामुळे जर लोकांना आनंद वाटला जात नसून केवळ त्यांचा त्रास वाटला जातो आहे, तर ह्याचा दोष गणपती उत्सवाचा नाही आहे, तर गणपती उत्सव साजरा करणाऱ्यांचा आहे. तर याचा पुन्हा एकदा विचार होणं, याच्यावरती ठोस कृती होणं आवश्यक आहे. आणि गणपती ज्याला आपण आपलं दैवत मानतो, ज्याला आपण कुठल्याही कार्याची सुरुवात ज्याच्यापासून करतो, ज्याला आपण सुख करता दुःखहर्ता म्हणतो, तर तो दुःख वाटणारा नाही आहे, दुःखांचा नाश करणारा दैवत आहे. तर या देवतेमुळे मला असं वाटतं, की समाजामध्ये सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र येऊन त्या गणरायाचं आगमन साजरं करणं, कुठल्याही प्रकारचा त्रास कोणाला न देता आपला उत्सव आपण साजरा करणं, हे त्या गणरायाने आपल्याला शिकवलं आहे आणि ते या उत्सवाचा सगळ्यात मोठा भाग आहे. लोकमान्य टिळक असते ना, तर त्यांनी शरमेने मान खाली घातली असती. कारण त्यांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव सुरू केला, की एक त्यानिमित्ताने समाजातले काही लोक एकत्र येतील, विचारांचे आदानप्रदान होईल. तर आता जे काही सध्या गणपतीचं आपण बघतो, हे मला भीतीदायक वाटतं सगळं चित्र. इतकं कमर्शियलायझेशन झालं आहे आणि मोठमोठ्या मूर्ती कशासाठी? तुम्ही श्रद्धा आहे तर छोट्या मूर्तींनी पण तेवढी श्रद्धा असते. मग ते समुद्रातले दुसऱ्या दिवशीचे मूर्तीचे अवशेष बघवत नाही आणि विचित्र पद्धतीने मिरवणुका चालतात, येतात. शांतपणाने केला गणपती तर मला वाटतं खूप खूप बरं होईल. त्याच्या निमित्ताने नॉईज पोल्युशन कमी व्हायला पाहिजे. ट्रॅफिकची 10 दिवस ट्रॅफिकचा सगळा प्रॉब्लेम होतो. तर ह्याची गरज आहे असं मला वाटत नाही. शांतपणाने छान चांगले प्रोग्राम्स ठेवू शकतात. पूर्वी मला आठवतं माझ्या लहानपणी उत्तम उत्तम वक्ते यायचे आमच्या वाडीत, आंबेवाडीत, गिरगावात आणि सुंदर भाषणं करायचे. नंतर उत्तम क्लासिकल म्युझिकच्या ते कलाकार येऊन सुंदर नाटकातली गाणी, क्लासिकलची गाणी. तर हे सगळं लोप पावलं आहे आणि नुसतं आय डोंट नो, मी अजून आता कधी सार्वजनिक तिकडे मंडपात गेलेली नाही आहे. पण मला वाटत नाही अशा पद्धतीचे काही प्रोग्रॅम्स होत असावेत. आय डाऊट. तर हे चित्र बदललं तर मला वाटतं जास्त बरं होईल. लोकमान्यांनी ज्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तर ते केवळ सण म्हणून नाही, तर एक सामाजिक चळवळ म्हणून त्यांनी सुरू केला. त्यावेळी आपल्याला राजकीय चळवळ आणि सामाजिक चळवळीसाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यकता होती. आणि आज जर ते असते तरी जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तरी बरेच सामाजिक मुद्दे आहेत ज्याच्यावरती समाजाचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं की समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, लोकशिक्षण करण्यासाठी लोकमान्यांनी या वेगवेगळ्या दिवसांचा प्रोग्राम असे ठेवले असते, की त्याप्रमाणे समाजाचा काही विकास होईल. उदाहरणार्थ काही मुद्दे समाजामध्ये आज खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे परधर्म असहिष्णुता हा आता मुख्य विषय झालेला आहे. त्याचा त्यांनी कदाचित खरपूस समाचार घेतला असता. सर्व धर्मांच्या पंडितांना बोलवून त्यांनी एक चर्चासत्र ठेवलं असतं. दुसऱ्या दिवशी कदाचित त्यांनी काही म्हणजे अतिरेकी जसे विचार असतात, म्हणजे की आज शाकाहारी दहशतवाद हा बोकाळलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध त्यांनी एक चर्चासत्र ठेवलं असतं, की सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांचे विचार घेतले असते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी निबंध स्पर्धा ठेवल्या असत्या. आज इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयी आजचा तरुण विशेष जागरूक नाही आहे, त्याला कल्पना नाही आहे, तर त्यांनी अशा प्रकारे निबंधमाला ठेवल्या असत्या. काही त्यांनी क्विज ठेवल्या असतात, की भारतीय संसदेमध्ये किती सीट आहेत, किंवा आजचे मुख्यमंत्री कोण आहेत, किंवा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. अशा प्रकारे समाजाला एक पॉलिटिकल अवेअरनेस, सामाजिक अवेअरनेस, पॉलिटिकल अवेअरनेस आणण्यासाठी त्यांनी या महोत्सवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला असता असं मला वाटतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आज हयात असते तर त्यांना अतीव दुःख झालं असतं. ज्या तऱ्हेने गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस दरवर्षी बदलत चाललेलं आहे, ते पाहून त्यांना निश्चित यातना झाल्या असत्या. ज्या यातना आता आम्हाला सगळ्यांनाच होतात. सर्वांनी एकत्र यावं, समाजाने एक राहावं, हा हेतू होता. टिळकांनी सार्वजनिक त्याचं स्वरूप तयार केलं. पण आज ज्या तऱ्हेने गणेशोत्सव साजरे होत आहेत, म्हणजे आता फक्त घरातले प्रत्येक घरातला गणपती बाहेर रस्त्यावर यायचा थांबलेला आहे. बाकी वाड्यावाड्याचे वेगळे वेगळे गणपती
गल्लीतले गणपती, भागातले गणपती, रस्त्यातले एका रोडवरती 25 गणपती, गोंगाट, कुठलीही गाणी, कुठलेही नाच, हे जे काही चाललं आहे ते वाईट आहे सगळं. टिळक असतं तर त्यांना यातना झाल्या असत्या. हे हळूहळू बंद व्हावं. समजूतदार माणसांनी गणेशोत्सव कसा व्हावा याबद्दल काहीतरी विचार करून पुढाकार घ्यावा आणि जे त्याचं आत्ताचं गलिच्छ रूप आहे, गलिच्छ दुसरा शब्द नाही, तर या गलिच्छ रूपाला हळूहळू नाहीसं करून जे टिळकांच्या मनामध्ये होतं, विचारात होतं, ते स्वरूप हळूहळू येईल का याचा विचार करावा.